नव्यानं पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी पत्रकारांशी संवाद साधत जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही सर्वोच्च प्राथमिकता असल्याचं स्पष्ट केलंय। सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिलाय। मटका, जुगार, अवैध दारू विक्री आणि वाळू माफियांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। अवैध धंद्यांना पाठीशी घालणाऱ्यांची गय केली जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय। पोलीस आणि जनतेमध्ये पत्रकार महत्त्वाचा दुवा असून गुन्हेगारी रोखण्यासाठी माध्यमांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहनही पंकज कुमावत यांनी केलंय। दिवंगत सहयोगी अधिष्ठाता आणि विद्यार्थी प्रिय प्राचार्य कर्मयोगी डॉक्टर बाळासाहेब ठोंबरे पाटील यांच्या 11व्या पुण्यस्मरणानिमित्त स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचं वितरण उंद्री इथं मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं। या निमित्तानं शेतकरी मेळावा तसंच खरीप पीक परिसंवाद आणि आत्मभान जागृती कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाची सुरुवात वृक्षपूजन आणि संवर्धनानं करण्यात आली। कार्यक्रमात मान्यवरांनी डॉक्टर बाळासाहेब ठोंबरे पाटील यांच्या कार्याचा गौरव करत सामाजिक, शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रातील योगदानावर प्रकाश टाकला। पुरस्कार वितरणासोबतच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाला अनेक मान्यवर, शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांना नमस्कार। आज आपण कर्मयोगी डॉक्टर बाळासाहेब ठोंबरे पाटील प्रतिष्ठानच्या वतीनं पीक परिसंवाद, आत्मभान जागृती आणि शेतकरी मेळावा त्याचबरोबर पुरस्कार वितरण हे पुण्यस्मरणाच्या निमित्तानं करत आहोत। या प्रसंगी सर्व शेतकरी, विद्यार्थी, ग्रामीण, व्यापारी सर्वांचं याच्यामध्ये स्वागत आहे। या प्रतिष्ठानचा उद्देश हा सामाजिक बांधिलकी, कृषी विकास आणि त्याचबरोबर जे समाजामध्ये चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगुलपणाचा आविष्कार दिवसेंदिवस वाढवणे हा आहे। दरवर्षी हे प्रतिष्ठान महाराष्ट्रातील नामवंत अशा व्यक्तिमत्वांना सन्मानित करत असतं। यावर्षी हे 11वे पुण्यस्मरण आहे। या निमित्तानं आदर्श बंधू भरत, कुशल कारभारी किसान, भक्त पुंडलिक, कृषी उद्योजक या नावानं पुरस्कार दिले जातात। त्यातही एक महत्त्वाचा पुरस्कार म्हणजे गावकऱ्यांच्या माध्यमातून जे आदर्श व्यक्तिमत्व आहे त्यांना आदर्श उंद्री ग्रामभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं। धन्यवाद। ऐतिहासिक चौदार तळ्याच्या सुशोभीकरण कामाची राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। या कामासाठी सुमारे 55 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येत असून कामाचा दर्जा आणि प्रगतीचा आढावा त्यांनी अधिकाऱ्यांकडून घेतला। यावेळी काम गुणवत्तापूर्ण आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। तसंच 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या ऐतिहासिक सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त चौदार तळ्याला जागतिक दर्जाचं प्रेरणास्थळ म्हणून विकसित करण्याचा शासनाचा मानस असल्याचं त्यांनी सांगितलंय। चौदार तळ्यातील पाणी सुवर्ण मंदिराच्या सरोवराच्या धर्तीवर पिण्यायोग्य करण्याचाही विचार सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। माणगाव तालुक्यातील घरोशीवाडी इथं 15 वर्षीय मुलीच्या निर्घृण हत्या प्रकरणाचा पोलिसांनी वेगानं उलगडा करत आरोपी शुभम उतेकर याला 24 तासात अटक केली। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती। उन्हाळी सुट्टीसाठी गावी आलेली ही अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिचा मृतदेह जंगलात आढळून आला होता। प्राथमिक तपासात ही हत्या असल्याचं स्पष्ट झालं होतं। त्यानंतर माणगाव पोलिसांनी तातडीनं तपास सुरू करत मोबाईल तांत्रिक विश्लेषण आणि फॉरेन्सिक मदतीनं आरोपीपर्यंत ते पोहोचले। पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय। पुढील तपास सुरू आहे। महाड शहराच्या मध्यवर्ती जुना पोस्ट परिसरातील संजय ऑइल ट्रेडिंग कंपनीच्या गोदामाला मध्यरात्री भीषण आग लागली। या आगीत गोदामातील पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील साहित्य जळून खाक झाले। लाखो रुपयांचं नुकसान झालंय। या घटनेची माहिती मिळताच महाड नगर परिषदेचा अग्निशमन बंब तातडीनं घटनास्थळी दाखल झाला। त्यानंतर MIDC सह परिसरातील विविध कंपन्यांच्या अग्निशमन दलांनी संयुक्त प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवलं। गोदामात तेल आणि माचीसचा साठा असल्यानं आग अधिक भडकली होती।
स्थानिक नागरिक, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे मोठी दुर्घटना टळली. पुढील तपास सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील विकास गोगावले आणि अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीसह विधान परिषदेच्या जागांबाबतचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही, असं मंत्री भरत गोगावले यांनी स्पष्ट केलंय. या संदर्भात वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू असून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निर्णय घेतला जाणार आहे. वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असं त्यांनी सांगितलंय. कार्यकर्त्यांकडून दोन्ही नावांसाठी आग्रह धरला जात असला तरी सध्या सर्व जागांवर एकत्रित चर्चा सुरू असल्याचं त्यांनी नमूद केलंय. काही निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील, असं गोगावले यांनी स्पष्ट केलंय. वरच्या लेवलनी चर्चा चालू आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि ती मंडळी सगळे ठरवून आमची मागणी आहे, आमच्या कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची. परंतु जो काही निर्णय वरिष्ठ नेते वरच्या पातळीवरती घेतील त्याला आम्ही बांधील आहोत. सूत्रांच्या माहितीनुसार अशी चर्चा आहे की आपल्याला पालकमंत्रीपद आणि अनिकेत तटकरे यांना विधान परिषद मिळणार. आता हे आम्हाला का अजून कळलेलं नाही आहे, कारण काल मी उज्जैनवरनं आलो आणि आज इकडं आलो. आमच्या BLEच्या मीटिंग आहेत त्यासाठी. काल आमच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, जिल्हाप्रमुख सगळ्यांनी मीटिंग घेऊन त्यांनी मागणी केलेली आहे, मागितलेली आहे आणि ती एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत पोचलेली आहे. आता आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री बसून जे काय निर्णय करतील त्याला आम्हाला मान्यता द्यावी लागेल. आज दिल्लीमध्ये मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे आणि त्यासह अनेक मंत्री गेलेले होते. तर कांद्याचा प्रश्न होता, परंतु या विधान परिषदचा प्रश्न देखील त्या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेला आहे. नाही, तो दिल्लीचा काय झालं तो आम्हाला नाही माहिती. तुम्हाला कळलं आहे काय? मग तो आम्हाला अजून कळला ना, आम्ही आता विचारतो ते. रायगडमध्ये शिवसेनेकडनं मागणी आहे, कारण जास्त मतदार आमचे आहेत. 1 नंबरला आम्ही, 2 नंबरला BJP आहे, 3 नंबरला ते आहेत, असं बलाबला आहे. परंतु जे काय आता तिन्ही लोक बसून, तिन्ही पक्षाचे, कारण एकाच सीटचा हा प्रश्न नाही आहे, 17 सीटचा प्रश्न आहे आणि त्या 17 सीटवरती चर्चा चालू आहे. त्यामध्ये काही ठिकाणी निकालात निघालेले आहेत, परंतु 1-2 ठिकाण त्याच्यामध्ये रायगड आणि मला वाटतं पुणा या 2-3 ठिकाणच्या काहीतरी अजून चर्चा बाकी आहेत. त्या मला वाटतं आज उद्यामध्ये संपवतो. राष्ट्रवादीमध्ये अनिकेत तटकरेंचे आग्रही आहेत, आपण काय ठीक आहे ना, तर त्यांनी तिथं त्यांचा आग्रह धरला आहे. आमच्या लोकांनी विकासचा आग्रह धरलेला आहे. मग ते आता बघूया, वरती नेते मंडळी जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य राहील. थँक्यू. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात उमरे, सतीचा माळ येथील तीव्र पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या आदिवासी ग्रामस्थांनी श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली खालापूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केलं. गावात अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून विहिरी आणि स्थानिक स्रोत कोरडे पडल्यानं ग्रामस्थांना दूरवरून पाणी आणावं लागत असल्याची तक्रार आली होती. यामुळे महिलांवर आणि लहान मुलांवर मोठा ताण येत असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय. आम्हाला तात्काळ पाणी पुरवठा करा अशा घोषणांनी तहसील कार्यालय परिसर दणाणून गेला. आंदोलनानंतर प्रशासनानं तातडीनं टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यासह समस्या सोडवण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. 10-12 वर्षापासून ग्रामपंचायतमध्ये जातो. फक्त इथं आल्यानंतर आम्हाला तेवढे बोलतात का आम्ही देतो, ते काय होईत आत्तापर्यंत काम होत नाही. आणि ज्या महिला जे येतात ते 4-4, 5-5 किलोमीटरनं हंडे घेऊन येतात. लाईट ते बोलले महिला का लाईट असली तर मिळतं, नाही तर नाही, आणि कोणी देतो नाही तर देत पण नाही. असे बरेचसे वर्षे का झाले. तर आज आम्ही आलो आहे त्या विहिरीला शेल झाल्याशिवाय आम्ही इथनं जाणारही नाही. तर आम्हाला ते पाणी मिळालं, ते शेल झालं तर पाणी सर्व गावाला मिळालं आम्हाला बोरिंगचा. तर आमच्या विहिरीला पाणी राहील. मग आम्ही 3-4 गावं आहेत तेवढं आम्ही मिळेल सर्वांना पाणी. आणि हे उमरे गावचंच नाही, हे सर्व खालापूर तालुक्याचं सर्व असंच आहे. सर्वीकडे ह्याच याचं पाण्याचं प्रॉब्लेम आहे. धन्यवाद. अशी मागणी आहे की आज आमची जी विहीर होती पूर्वीकालीन 1942च्या आधी, ह्या विहिरीला 3 गावाचे लोक, 2 मराठी समाजाचं गाव आणि एक आदिवासी वाडी, हे कधीच पाणी आटत नव्हतं. असं आमच्या, आज मी 60 वर्षाचा माणूस, 60-62 वर्षाचा माणूस आहे. मला विहीर आटलेली कधी माझ्या आयुष्यात आठवली नाही. पण आज इतर समाजवाल्यांनी, बिगर आदिवासींनी विहिरीच्या खाली 100 फूट बोरिंग मारलेले आहे 100 फूट लांबीवर. तर त्या विहिरीत 700
फूट त्यांनी बोरिंग लावल्यानंतर आमच्या विहिरीचं पाणी त्यांनी 2022 ते 23 ते आजपर्यंत गायब केले. तर त्याच्या पाण्याच्या संदर्भात आज आम्ही श्रमजीवी संघटनेचा इथं ठिय्या आंदोलन म्हणून मोर्चा काढण्यात आलेला आहे. आम्हाला पाणी सतीमालवाडी उमरे या वाडीतले आदिवासी आताच पाणी पाहिजे. जे आमच्या विहिरीचं पाणी आटवलं त्याने आम्हाला पाणी तरी द्यावा किंवा ती बोरिंग बंद करावा. हे समस्या आहे आमची. त्या वाडीतनं त्या वाडीतनं 2-2 हांडे आणतो आम्ही. तिथं लाईट असली तर पाणी भेटतो, लाईट नसली तरी का मग हांडे घेऊन घरी येतो. आणि किती अंतरावर नाही येतो ते सगळे लोक बघता येत. रोडच्या पलीकडे जाता येत, काय अलीकडे जाता येत. लाईट नसली तर पाणी नाही, मग तिथं रिकामा हांडे घेऊन घरी यायचा. लाईट असली तर 2 हांडे भेटतात, ते पण लोक आता लागतात ओरडायला. दरवर्षी किती आम्ही पाणी देणार तुम्हाला, पाण्याची सोय करा. ज्याने ज्या बोरिंग लावून आटवलं विहीर त्याच्याकडे जा पाणी मागायला. त्याच्याकडे पण जाऊन आम्ही सांगितलं आहे. तो बोलतो माझा व्यवसाय आहे, मी बंद करू शकत नाही. नवी मुंबई महानगरपालिकेच्या नालेसफाई कामावरून राजकीय वातावरण तापलंय. महापौर सुजाता पाटील यांनी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई समाधानकारक झाल्याचा दावा केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या दाव्यावर आक्षेप घेतलाय. नेरूळ परिसरातील एका नाल्यात उतरून मनसे कार्यकर्त्यांनी पाहणी करत मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याचा दावा केलाय. नालेसफाई पूर्ण झाली नसून प्रशासन जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आलाय. मागील आठवड्यात महापौर आणि आयुक्तांनी पाहणी करून काम पूर्ण झाल्याचं सांगितलं होतं. मात्र प्रत्यक्ष स्थिती वेगळीच असल्याचं मनसेनं निदर्शनास आणलं. दरम्यान नाल्याची पुन्हा सखोल साफसफाई करण्यात यावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आलाय. आपल्या नवी मुंबईच्या महापौर सन्माननीय सुजाता पाटील मॅडम यांनी काही दिवसापूर्वी सांगितलं की पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई ही 100% नवी मुंबईत झालेली आहे. आता आम्ही सध्या नेरूळ पूर्व सिवूडला सेक्टर 19 इथे उभे आहोत. तुम्ही इथे माझ्या मागे बघताय, हा नाला जवळपास नेरूळवरून सुरू होतो, 2 ते 3 किलोमीटरचा आहे. तसं बघितलं तर हा तुर्ब्यावरून चालू होतो, हा मोठा नाला आहे. पण ह्याची नालेसफाई तुम्ही बघू शकता, इथे 4-4 फूट गाळ साठलेलं आहे. काठी कुठे? ठीक आहे. आता आम्ही एक प्रात्यक्षिक दाखवलं की काठी दाखवली की त्या काठी जेव्हा आम्ही नाल्यामध्ये टाकून बघितली तर साधारणतः 3.5 ते 4 फूटचा गाळ आहे. तर ही कसली नालीसफाई आहे? आमचा महापौरांना आणि आयुक्तांना प्रश्न आहे की तुमची नालीसफाई फक्त कागदावर झाली आहे का? फक्त तुमची नालीसफाई टेंडर काढण्यापुरती झाली आहे का? ही नालीसफाई न झाल्यामुळे इथे एकूण 5 आउटलेट आहेत की 5 आउटलेटमधून नाल्याचं पाणी किंवा पावसाचं पाणी वाहून जायला, पण त्यातले 5 मधले 4 आउटलेट पूर्ण तुंबलेले आहेत. तर 4 आउटलेटमधून पाणी जाणारच नाही, फक्त एकाच आउटलेटमधून पाणी जाऊ शकतं. एवढा जास्त गाळ साठलेला आहे, एवढा प्रचंड मोठा गाळ साठलेला आहे. तरीही महानगरपालिकेचं इथं दुर्लक्ष आहे. कोणत्याही प्रकारची नालीसफाई झालेली नाही. महापौर मॅडम जे म्हणतात आणि जे सन्माननीय आयुक्त साहेब म्हणतात हे पूर्ण खोटं आहे. तर आम्ही जे नाल्यामध्ये जी काठी आम्ही घुसवली तर तुम्ही ही बघू शकता, साधारणतः 3.5 ते 4 फूट ही खाली गेलेली आहे. म्हणजे एवढा गाळ तर आम्हाला दिसतोय. ही लाकडाची काठी आहे. लोखंडाची काठी लोखंडाचं जर आम्ही एखादा सळई जर घुसवली असती तर ती अजून खाली गेली असती. एवढा मोठा प्रचंड गाळ आहे. पण महानगरपालिकेचं दुर्लक्ष आहे. आणि आम्ही या निमित्ताने आम्ही आयुक्तांना सांगू इच्छितो आणि महापौरांना जे जे टेंडर काढलेले आहेत त्याची माहिती सर्वांना आज त्यांनी पब्लिकला उपलब्ध करून द्यावी आणि खरंच नालीसफाई झाली आहे की नाही हे आम्हाला सांगावं, का ती फक्त कागदावर झालेली आहे. यापुढे आमचे विभागाध्यक्ष. बदलापूरमध्ये भाजप आमदार किसन कथोरे यांचं व्हॉट्सअप अकाउंट हॅक झाल्याची घटना घडली आहे. हॅकर्सनी त्यांच्या नावानं संपर्कातील लोकांकडे 55,000 रुपयांची मागणी केल्यानं खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच आमदार कथोरे यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. दरम्यान त्यांच्या स्वीय सहाय्यकांनी नागरिकांना कोणत्याही आर्थिक मागणीवर विश्वास न ठेवण्याचं आणि अशा मेसेजला प्रतिसाद न देण्याचं आवाहन केलंय. सायबर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मी आमदार किसन कथोरे बोलतोय. काल दुपारी माझा मोबाईल नंबर 94-220-73-551 हा व्हॉट्सअप माझा हँग केलेला आहे आणि त्यावरून बऱ्याच लोकांच्याकडं मेसेज जाऊन 50-55 हजाराची काही डिमांड केली जाते. अकाउंटचा नंबर मागितला जातोय. कृपया माझी सर्व जनतेला विनंती आहे, कारण माझ्याकडं हजारो लोकांचे फोन नंबर आहेत. त्यामुळं सगळ्याच लोकांच्याकडे नंबर असल्यामुळं कोणालाही तिथं माझ्या या नंबरवरून किंवा दुसऱ्या बिना माहितीतल्या नंबरवरून जर असं कोणी मागणी केली, कृपया कुठल्याही प्रकारचं असं काही करू नये
की त्या चुकीच्या माध्यमातून ते पैसे तुमचे जातील. आपल्याला विनंती आहे, आपल्याला जर काही मेसेज असे आलेत, खूप लोकांना आलेत, त्याची माहिती तातडीने पाठवावी. सायबरकडे मी तक्रार केलेली आहे, पोलीस खात्यात पण तक्रार केलेली, आपण त्याची नोंद घ्यावी. यासाठी जनतेला माझी विनंती आहे, माझा नंबर सध्या हा वापरू नये किंवा आला तरी त्याचा उपयोग होणार नाही. आपण याची नोंद घ्यावी. धन्यवाद. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.